आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो। मोर्चाच्या सुरुवातीलाच आम्ही या ठिकाणी मोर्चामध्ये निघालो तेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला मानार्पण केली। देशातील असंतोषाचे जनक ज्यांना आपण म्हणतो, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये ज्यांनी स्वातंत्र्य लढा उभा केला असे लोकमान्य टिळकांची आम्ही प्रति आदरांजली अर्पण केली। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला आम्ही माल्यार्पण करून या सभेला आज सुरुवात करीत आहोत केलेली आहे। या ठिकाणी अनेक विषयावर आमचे अनेक सहकारी बोलले। मी सर्व विषयावर बोलावं आता अशी गरजही नाही, परंतु या मोर्चाचं मुख्य कारण काय? या मोर्चामध्ये आम्ही या भागातील, या शहरातील, या ग्रामीण भागातील लोकांच्या विजे संबंधित समस्या, शेतमालाला भाव मिळत नाही ती समस्या, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला सरकार कदर करत नाही, मागील त्याला वीज कनेक्शन देत नाही, पिण्याच्या पाण्यापासून सिंचनाच्या पाण्यापर्यंत हा समस्याग्रस्त क्षेत्रातील न्याय मागण्याकरता हा मोर्चा निघालेला आहे। अनेक समस्या असल्या तरी या जिल्ह्यातील जो जिल्हा या देशातील सर्वात जास्त आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ज्याचा परिचय करून दिला या सरकारने, त्या राज्य सरकारच्या चुकांचा या ठिकाणी पाडा वाचवला तर रात्र पुरू शकत नाही इतक्या चुका त्यांनी केलेल्या आहेत। जो श्रम करणारा शेतकरी आहे, मेहनत करणारा शेतकरी, ज्या देशात शेतीप्रधान देश ज्याला आपण म्हणतो, या कृषी प्रधान देशामध्ये तो आत्महत्या करतो, तो माझ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये करतो, ही शर्म वाटणारी बाब लोकसभेत बसल्यावर मला फार लाजिरवाणी वाटते। परंतु या महाराष्ट्रामध्ये राज्य करणाऱ्या त्या मुख्यमंत्र्यांना आज पृथ्वीराज चव्हाण असतील मुख्यमंत्री, काल शरद पवार होतेच, वसंतदादा पाटील होते, विलासराव देशमुख होते, सुशील कुमार शिंदे होते, अशोक चव्हाण होते। या सर्वांनी राज्यांवर राज्य केलं, मुख्यमंत्री म्हणून काम केलं। आणि तो यवतमाळ जिल्हा, ज्या यवतमाळ जिल्ह्यामधले दोन मुख्यमंत्री होऊन गेले, ते आज हयातीत नाहीत। त्यांच्यावर मी टीका करणार नाही, पण त्यांनीही या जिल्ह्यातील या शेतकरी बांधवांना कधी न्याय देण्याचा तळामध्ये जाऊन प्रयत्न केला नाही। ही गरज काय की जो महाराष्ट्र शेतकऱ्यांचा महाराष्ट्र म्हणणाऱ्यांनी आणि मुख्यमंत्री असो म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेणारे म्हणून घेणारे मुख्यमंत्री या शेतकऱ्यांना का विसरले असा प्रश्न मला कधी कधी पडतो। मी या ठिकाणी आलो, एक तालुक्याच्या समस्येबद्दल माझ्या मतदारसंघातले नागरिक उपाशी मरत आहेत, पाण्याकरता भटकत आहेत, विजेकरता रडत आहेत, पैसा भरून डिमांड भरून कनेक्शन मिळत नाही, लोड शेडिंग वेळी अवेळी पैसा देणारा शेतकरी विजेकरता तडफड करत आहे। हे सरकार कोणाकरता काम करतं प्रश्न पडतो आहे। म्हणून हा मोर्चा आहे। मी या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या कापसाला भाव देण्याकरता संघर्ष केला पाहिजे, मी माझ्या पक्षाने लढा दिला पाहिजे, ह्या भावनेचा मी आहे। तो शेतकरी कापसाला भाव का प्राप्त करू शकत नाही, यामध्ये राज्य सरकारच्या चुका आहेत। राज्य सरकार इतकं बेमुरतपणे वागत आहे की त्यांच्या राज्याचा शेतकरी सोयाबीन असो, धान असो, कापूस असो, त्याला किती पैसा खर्च होतोय सरकारला माहित आहे, राज्य सरकारला माहित आहे। मी केंद्रामध्ये लोकसभेमध्ये जेव्हा पाहतो, हेच ते राज्य सरकार आहे, ते राज्य सरकार केंद्राला कळवतं की माझ्या महाराष्ट्रात ए बाबा अरे आता बंद करा त्याला,
किती त्रास होतो त्याचा. कोणी पाठवलं त्याला पाजून. हे राज्य सरकार केंद्राला कळवतं की महाराष्ट्रामध्ये एका क्विंटल कापसाला 6060 रुपये खर्च येतो. राज्य सरकार कळवतं. सोयाबीनला 3957 रुपये एका क्विंटलला खर्च होतो म्हणणार हे सरकार. आणि केंद्र सरकार काय करतं, या महाराष्ट्राच्या कापसाला भाव देतो 4000 रुपये. मागणी केली केंद्र सरकारला राज्यांनी 6060 रुपये आणि केंद्र सरकार ज्या ठिकाणी सरदार डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री बसून आहेत, कृषी मंत्री शरद पवार आहेत, ते देतात 4000 रुपये. सोयाबीनला भाव देतात तुम्ही 2560 रुपये. 1300 रुपयाचं नुकसान सोयाबीनचं आणि 2060 रुपये नुकसान कापसाचं कोण भरून देणार. हे तर धडधडीत सत्य आहे की तुम्ही कापसाला झालेला खर्च एका क्विंटलला तो मिळवून देण्यामध्ये तुम्हाला यश कधीच आलेलं नाहीये, कधीच आलेलं नाही, येणार नाही. कारण तुम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला हे जरी खरं असलं, तुम्ही त्यांच्याकरता काम करत नाही हे तितकंच खरं आहे. तुम्ही किती बेशरमपणे म्हणता, किती बेशरम आहे तुम्ही की ते 2004 ची निवडणूक मला अजून आठवते की याच सरकारने विलासराव देशमुखांच्या नेतृत्वामध्ये विधानसभा लढवली आणि सांगितलं की आम्हाला पुन्हा निवडून द्या, आम्ही तुम्हाला वीज मोफत देऊ म्हणणारे हेच ते लबाड लांडगे. आणि आज वीज मोफत देतो म्हणणारे हे गेल्या 10 वर्षापासून लोड शेडिंग मध्ये तुम्हाला लोटून दिलेलं आहे की नाही सांगा. ते त्यांना शरम वाटत नाही की लोड शेडिंग बंद करत नाही आणि म्हणतात की वीज मोफत देऊ, आम्हाला निवडून द्या. ही मतांची लुबाडणूक तुम्ही करता, लोकांची मतांची लुबाडणूक. खोटं बोलता तुम्ही जनतेला. तो शेतकरी पीक उत्पन्नाला आधार भाव मागतो, तुम्ही त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आणलं. आत्महत्या केल्या त्यांनी, आत्महत्या. महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यामध्ये मी या शहीद चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं सांगतो, हे दुर्भाग्य या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपल्या जिल्ह्याला लाभलेलं आहे. फार वाईट गोष्ट आहे, फार वाईट. त्यांना नसेल वाटत शरम, मला लोकसभेमध्ये नक्कीच वाटते की माझ्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतात, मुख्यमंत्री हातावर हात ठेवून बसून असतात, केंद्राकडे पैसा मागत नाही. मी या वर्षी पिकाचं नुकसान झालं, पूर आला, 50 दिवस पाऊस पडला, 50 दिवस, एक नाही 2 आठवडे नाही, तर बिलकुल तुम्ही पाहून घ्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये चंद्रपूर पासून तर यवतमाळ जिल्ह्यापर्यंत 50 दिवस सारखा पाऊस पडला. पूर्ण पीक चिपडी जमीनमुळे नुकसान झालं, नदी काठचं पीक गेलं, चिबाडीमुळे पूर्ण शेतातलं पीक वाया गेलं. मी सांगितलं की या वर्षीचं पीक कर्ज माफ करा. या मूर्ख लोकांना कळलं नाही की तो शेतकरी यावर्षी कर्ज फेडू शकत नाही. प्रत्येक शेतकरी कर्ज पीक घेतो तेव्हा शेतीवर पेरा करतो की वाईट स्थिती या जिल्ह्यामध्ये आहे. पिकाचं कर्ज तो कसं फेडणार ही चिंता करणार कोण. ते पूर्ण शेतकरी चिंतेमध्ये जगत असताना तुम्ही घोषणा करता 2000 रुपये देतो म्हणून. 2000 रुपये एका एकराला, एका हेक्टरला 5000 रुपये तुम्ही देता. अरे तुम्ही तेच आहात ना बँकेला सांगता की सोयाबीनला कापसाला 14000 रुपये 16000 रुपये कर्ज आहे एका एकराला. म्हणजे तुम्हाला माहित आहे की एका एकरावर 14000 रुपये 16000 रुपये खर्च येतो आणि इतका खर्च झालेला शेतकरी 2000 रुपये तुम्ही त्यांना देता. हे सरकार कोणाचं आहे. ब्रिटिश लोकांच्या काळामध्ये सुद्धा असं घडलेलं नसेल असं वाटतं मला. म्हणून मुख्यमंत्री कसला, कृषी मंत्री कसला, तो ऊर्जा मंत्री उपमुख्यमंत्री झालेत.
ऊर्जा मंत्री ऐकत नाही, कृषी मंत्री ऐकत नाही, मुख्यमंत्री ऐकत नाही, मग हा मोर्चा निघणार कसा नाही. मोर्चामध्ये शेतकरी आले, ग्रामीण आले, महिला आल्या, तरुण आले, म्हातारे आले. अरे मी अजूनही सांगतो मुख्यमंत्र्यांना की तुम्ही या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, घोषणा करा. जर तुम्ही खरे शेतकऱ्याच्या पोटी जन्माले असाल तर माझी विनंती, माझं आव्हान आहे का की या वर्षी शेतकरी कर्ज फेडू शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेग आहे. पिकच आलं नाही तो फेडणार कसा. आणि पुढच्या वर्षी त्या गरीब शेतकऱ्याला त्यांनी घेतलेल्या कर्जावर व्याज भरावं लागणार आहे. तर व्याज भरू शकणार नाही, त्याला शेती विकावी लागेल, घरदार विकावं लागेल, नाहीतर दुर्दैवानं एखादा घरातला व्यक्ती आत्महत्या करून टाकेल. तेव्हा तुम्हाला जाग येणार आहे का. मी मुख्यमंत्र्यांना यवतमाळच्या सभेमध्ये